हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 17. मुक्ती. सर्व निरामय परिपूर्ण अहम अस्मि इति मुमुक्षूणां मोक्षैक सिद्धिर्भवति. ते परमब्रह्म मीच आहे अशी योग्याची कैवल्यावस्था म्हणजे मुक्ती. साक्षात्कार. भूमितीत आपण एकरूप त्रिकोणाची व्याख्या करताना अगोदर एकरूप त्रिकोण म्हणजे काय ते जाणून घेतले आणि मग त्याची लक्षणे शोधली. असे झाले नाही की अगोदर एकरूप त्रिकोणाची लक्षणे शोधली आणि मग एकरूप त्रिकोणाची व्याख्या केली. दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवून चिकटवले आणि जेव्हा ते एकरूप झाले त्यांच्यात किंचितही फरक नाही, ते जराही कमी जास्त नाहीत असे आढळून आले, तेव्हा ते त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणले. ही अशी आपण अगोदर एकरूप त्रिकोणाची व्याख्या केली. मग आपण त्यांची लक्षणे माहीत करून घेतली. उदाहरणार्थ, दोन एकरूप त्रिकोणांच्या तिन्ही भुजा सारख्या असतात किंवा जेव्हा दोन त्रिकोणांच्या दोन भुजा आणि त्यामधील कोन सारखा असतो तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. अध्यात्मातही असेच होते. आधी साक्षात्कार होतो आणि मग साक्षात्काराची लक्षणे त्याच्यात दिसू लागतात. असे होत नाही की एखादा साक्षात्काराची लक्षणे अंगी बांधतो आणि मग त्याला साक्षात्कार होतो. ही काही भौतिक शैक्षणिक परीक्षा नाही की अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास केला, उत्तरे लिहिली आणि एक एक इयत्ता उत्तीर्ण होत गेलो आणि पदवी संपादन केली. साक्षात्कारी योगी, संन्यासी, साधू निरीच्छ होतात आणि त्यामधून ते त्या सहजावस्थेत भगवे किंवा पांढरे कपडे घालू लागतात. त्यासाठी ते काही मुहूर्त पाहून ठरवत नाहीत. हे त्यांच्याकडून त्यांच्याही नकळत एका क्षणी सहज होऊ लागते. याचा अर्थ भगवे किंवा पांढरे कपडे घातले की तो साक्षात्कारी योगी, संन्यासी, साधू होत नाही. ते त्याच्या वर्तणुकीवरून इतरांच्या लक्षात येतो. योग्याला अगोदर सिद्धी प्राप्त होतात. तो अगोदर सिद्धयोगी होतो आणि मग इतरांना त्या सिद्धयोग्यात त्याची लक्षणे दिसू लागतात. यामुळे एखाद्याने कितीही साधना उपासना केली तरी तो साक्षात्कारी होईलच असे नाही. म्हणूनच त्या उद्देशाने कोणी साधना उपासना केली तर त्याला साक्षात्कार कधीही होत नाही. तसेच एखादा साधना उपासना न करताही साक्षात्कारी होतो. साधना उपासना करून साक्षात्कारासाठी भूमी तयार करायची असते इतकेच. त्या योगे साक्षात्कार होण्याची शक्यता वाढते. परंतु याचा अर्थ तो साक्षात्कारी होईलच असे नाही. एखाद्याच्या मध्ये साधना उपासना न करताच साक्षात्कारासाठी भूमी तयार होते. तो तत्क्षणी साक्षात्कारी होतो. एखादा साक्षात्कारी होतो आणि त्याची वर्तणूक पूर्णपणे बदलते. हे त्याचे त्याला जाणवत नाही. हा बदल इतरांच्या लक्षात येतो. ते ओळखतात की हा साक्षात्कारी आहे. त्याच्या स्वतःच्या हे फार उशिरा लक्षात येते. अध्यात्मात भौतिक विज्ञानासारखे नियम नाहीत. येथे भौतिक गणिती हिशेब नाहीत किंवा कसलेही शास्त्र नाही. यासाठीच आपण आत्मपूजा उपनिषद अभ्यासले. येथे सरळ रोकडे अध्यात्म आहे. साक्षात्कार केव्हा कोणाला कसा होईल याचा काही नियम सांगता येत नाही. एखादा योगी साक्षात्कारासाठी जन्मोजन्मी वाट पाहत असतो आणि एखादा सर्वसामान्य मुमुक्षू तात्काळ साक्षात्कारी होतो. मोठमोठे योगी, पंडित, विद्वान नित्यनियमित अध्यात्म योग साधना करत अमुक्त राहिले आणि आमचे साधे भोळे अशिक्षित संत दळण कांडण करत मोलमजुरी करत मुक्त झाले. विज्ञान वस्तूचे विभाजन करून विश्लेषण करत करत सर्वात सूक्ष्म अणूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे ते सर्वात सूक्ष्म अणूपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाहीत. कारण कितीही सूक्ष्म विभाजन केले तरी जड वस्तूचा एक भाग सतत विभाजन करायचा नेहमी शिल्लक असणार आहे. परंतु अध्यात्म सर्व काही जोडण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे ते पूर्ण होते आणि त्यामधून ते त्या पूर्णाच्या केंद्रापाशी शून्यात पोहोचते. तेथे त्याचे सूक्ष्मातिसूक्ष्म अस्तित्व असते. तेथे साक्षात्कार होतो.
त्याला शोधण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी तुकडे न करता नेहमी पूर्ण प्राप्त करावे लागते. तरच केंद्र सापडते. तेथे शून्यत्व असते. त्या शून्यामधून पूर्णत्व प्राप्त होते. शून्यात स्थित मौन ही साधना असते. येथे शब्दजंजाळाचा, पांडित्याचा काहीही उपयोग होत नाही. यामुळे अध्यात्मात अनुभूतीला महत्त्व आहे. शून्यात मुक्ती असते. सर्व काही नसलेली स्थिती म्हणजे शून्यत्व. यामुळे शून्यात सर्वस्वापासून मुक्ती मिळते. येथे पाहणारा आणि पाहिला जात असलेला यांचा योग जुळून येतो. ते एकरूप होतात आणि साक्षात्कार होतो. जगात वैज्ञानिक पद्धती, त्यांची तत्वे सर्वच एकच एक असतात. त्यांचे मार्ग एकच एक असतात. त्यांची लक्षणे एकच एक असतात. उदाहरणार्थ, पाण्याचे विश्लेषण करून त्यामधून ऑक्सिजन आणि हायड्रोजन विभिन्न करायची पद्धत सर्व जगात एकच असते. परंतु अध्यात्मात सर्वांना सामावून घेतले जाते. यामुळे प्रत्येक साक्षात्कारीला त्या एकाचीच अनुभूती असूनही ती भिन्न असते. कारण प्रत्येकाची त्याच्या संचिताप्रमाणे प्रकृती भिन्न असते. अध्यात्माचे शिखर भिन्न मार्गाने कोठूनही चढावे, परंतु शेवटी शिखरावर त्या एका प्रतच पोहोचावी. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने तेथे पोहोचतो, परंतु पावन होणारा तो एकच आहे. यामुळे शेवटी सर्व साक्षात्कारींची लक्षणे एकासारखी एकच असतात. अध्यात्मात अनेक पंथ संप्रदाय आहेत. कारण प्रत्येक योग्याला भिन्न प्रकारे साक्षात्कार झालेला असतो. तो त्याच्या पद्धतीप्रमाणे इतरांना मार्गदर्शन करतो. त्याप्रमाणे त्याचे शिष्य तयार होतात. ते आपापल्या गुरुप्रमाणे साधना उपासना करून साक्षात्कारासाठी भूमी तयार करतात. तरीही हे सर्व पंथ संप्रदाय त्या एकाकडेच मार्गस्थ होत असतात. कारण शेवटी तेथे तो एकमेवाद्वितीय आहे. परंतु दुर्दैव असे आहे की हे गुरु साधकांना स्वतःमध्येच अडकवून ठेवतात. त्याच्याकडून नमस्कार करून घेत, सेवा करून घेत स्वतःचे मठ आश्रम चालवत असतात. स्वतःचा जगद्गुरू म्हणून अहंकार शंभत असतात. ते साधकांना त्याच्या प्रत जाण्यासाठी स्वतःचा उपयोग एक पायरी, एक दगड म्हणून करू देत नाहीत. साधकांना स्वतःपासून मोकळे करून त्याच्याकडे मार्गस्थ करत नाहीत. यामुळे बहुसंख्य साधक अध्यात्माच्या मार्गावर प्रगती न होता त्या तथाकथित गुरुसभोवती फेरे घेत राहतात. साक्षात्काराची ओळख पटणे फार दुरापास्त असते. कारण तो सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याप्रमाणेच वावरत असतो. तो स्वतःची ओळख 4 जणांप्रमाणेच करून देतो. क्वचित केव्हा तरी एखाद्याला त्याच्यातील पैलू चमकताना दिसतो आणि मग तो 4 जणांत जाणवतो. लोकांना अशांचे जसे दर्शन होते त्याप्रमाणे ते त्यांना नामाभिमान देतात. श्रीकृष्णाला ओळखणे सर्वांना जमले नाही. अनेक जण शेवटपर्यंत त्याला ओळखू शकले नाहीत. तो स्वतः परमात्मा असूनही त्याला श्रीकृष्ण असेच हे लोक संबोधत होते. त्याची टर उडवत होते. ज्यांनी त्याला ओळखले त्यांनी त्याला परमात्मा अवतारी असे म्हटले. साक्षात्कारी 4 जणांप्रमाणे जडदेहात, जडविश्वात, जड वस्तू जगताचा उपभोग घेत जगत असतो. तो कुटुंब वत्सल असतो. यामुळे सकृत दर्शनी त्याचे निराळे अस्तित्व दिसावे असे काहीही नसते. परंतु ज्यांना त्याच्या साक्षात्काराचा अनुभव येतो ते त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्याला उपाधी देतात. अशांना अवतारी, महामानव, साधू, संत, बैरागी, स्वामी, योगी, संन्यासी, सद्गुरू, गुरु इत्यादी उपाधी दिली जाते. वैज्ञानिक जे मिळवतो, शोधतो, त्याला जे सापडते त्यापासून तो नेहमीच अलिप्त राहतो, भिन्न असतो, निराळा असतो. तो सांगतो की हे पहा, मी अमुक शोधले. त्याप्रमाणे इतर कोणी तसे करतात आणि त्यांनाही त्याची प्रचिती येते. त्या वैज्ञानिकाला जे मिळते ते मिळवण्याचा मार्ग नक्की होतो. कोणीही त्या पद्धतीने कृतीरीत करावी आणि ते प्राप्त करावे म्हणून शास्त्रज्ञांना पेटंटचा हक्क शाबित करून घ्यावा लागतो. कायद्याप्रमाणे तो मिळतोही. परंतु अध्यात्मात जो साक्षात्कारी होतो तो स्वतःला हरवतो. त्याचे स्वतःचे अस्तित्व नष्ट होते. तो त्या परम अस्तित्वात विलीन होतो. तो स्वतःच तो साक्षात्कार होतो. तो स्वतःच परमात्मा होतो. त्याला साक्षात्कार कसा झाला, त्याची पद्धत, त्याचा मार्ग तो स्वतःही सांगू शकत नाही. फार तर त्याला काय अनुभूती मिळाली त्याचे काही प्रमाणात तो अल्प वर्णन करू शकतो.
त्याने केलेली साधना उपासना याचे तो इतरांना मार्गदर्शन करू शकतो. याचा अर्थ तसे करून इतरांना साक्षात्कार होईलच असे नाही. इतकेच नव्हे तर त्याला मिळालेली अनुभूती त्याला स्वतःलाही पुन्हा प्राप्त होईलच असे नाही. त्यातून झाली तरी ती पूर्वीप्रमाणेच होईल असेही नाही. या विश्वात पूर्णपणे शाश्वत असलेला असा तो एकमेव असलेला मिळवणे पूर्णपणे अशाश्वत आहे. ज्याच्यावर पूर्णपणे भरोसा टाकावा असा या विश्वात एकमेव असलेला मिळवण्यासाठी काहीही कसलाही भरोसा देता येत नाही. या विश्वात एकमेव सत्य असलेल्याला सिद्ध करायला कसलाही पुरावा उपलब्ध नाही. मग एकमेव गोष्ट आपण करू शकतो आणि ती म्हणजे त्यालाच शरण जाऊन त्यालाच आपल्याकडे ये असे आवाहन करणे. त्यासाठी आपण जेथे जसे आहोत तेथे तसेच स्थित व्हायचे आणि आपले प्राप्त जीवन त्याच्या मर्जीने जगायचे. त्याची वाट पाहून जेव्हा खरोखरच नैराश्य येते तेव्हा त्याची वाट पाहणे सोडून देण्यात येते. मग अचानक एक दिवस तो साक्षात्कार होतो, त्याचे दर्शन होते, साधक मुक्त होतो. साधक साक्षात्कारी होतो आणि मुक्त होतो म्हणजे काय होते? बागेत खत पाणी घालून मशागत करून लावलेले रोप फुले देईलच असे नाही, परंतु कदाचित तेच रोप जंगलात ताटवे भरून फुले देईल. पाऊस का आणि कसा पडतो, त्यासाठी अनुकूल आणि प्रतिकूल वारे कसे वाहतात इत्यादीचा अभ्यास करून संशोधन केले जाते. यावरून त्या संशोधनाप्रमाणे जेव्हा वातावरण तयार होते तेव्हा आता अमुक ठिकाणी पाऊस पडणार असे सांगण्यात येते, परंतु तेथे पाऊस अजिबात पडत नाही. एखाद वेळी काहीही लक्षणे नसताना अचानक पाऊस कोसळू लागतो. आपल्या दृष्टीने चांगला धडधाकट मनुष्य क्षणार्धात हा म्हणता कोसळतो आणि त्याचे देहावसन होते, परंतु अंथरुणावर महिनोन्महिने मृत्युमुखी सडत पडलेला तसाच जिवंत राहतो. रावाचा रंक होतो, रंकाचा राव होतो. या नियतीला काहीही नियम नाहीत. ती मुक्त आहे. ही मुक्तता ज्याने ओळखली तो त्याचा साक्षात्कारी झाला, तो जीवन मुक्त झाला, तो सायुज्य मुक्त झाला, तो मुक्त झाला. साक्षात्कारी सर्व प्रकारच्या सोपस्कारांमधून बाहेर होतो. जगाच्या दृष्टीने सवय म्हणून, औपचारिकता म्हणून त्याची साधना उपासना सुरू असते. तो कुटुंबात वास्तव्य करत असतो, 4 जणात वावरत असतो, परंतु यात त्याला चव नसते, यात त्याचे मुळीच लक्ष नसते. तो रमतो, तो आध्यात्मिक वाचन लेखनात, साधकांच्या गराड्यात, आध्यात्मिक शिबिरात, सत्संगाच्या वातावरणात, प्रवचनाच्या मंचावर, परमात्म्याविषयी चर्चा करण्यात, आध्यात्मिक शंका निवारण करण्यात. यात काही कारणाने खंड झाला तर तो त्वरित आत्मानुभूतीमध्ये रत होतो. हीच त्याच्या मुक्ततेची लक्षणे असतात. संसारिक साक्षात्कारीला ज्या भौतिक दोरखंडाने बांधून ठेवलेले असते तो दोरखंड आपोआप तुटतो. साक्षात्कारी मोकळा होतो, मुक्त होतो. त्याला हे जग भौतिक भ्रामक नजरेने दिसत नाही. त्याला त्यातील आरसपानी, आरसस्पर्शी दर्शन होते. तो परिघावर भौतिक व्यवहार करतो, परंतु तो भेट घेतो प्रत्येकाच्या आत प्रवेश करून, प्रत्येकाच्या आत विरघळून जाऊन. तो प्रत्येक वस्तूत विरघळून त्याच्या आत केंद्रापाशी पोहोचतो. तेथे त्याला प्रत्येकात आत्मदर्शन होते. यामुळे त्याला बाह्य भौतिक ओळख बालिशपणाची वाटते. साक्षात्कारीला प्रत्येक स्त्री पुरुषात आत्मा दिसतो. यामुळे तो आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी इत्यादी भौतिक ओळखीने त्यांच्याशी वर्तन करत नाही. तो सर्वांजवळ आत्मीयतेने सारखेच वर्तन करतो. हा आपला, हा परका असा भेद त्याच्याजवळ नसतो. जेथे अनात्म दर्शन होते तेथे तो अगदी सहजच थांबत नाही किंवा असे अनात्मे त्याच्यापासून आपोआप दूर असतात. ही साक्षात्कारीला त्याच्याकडून खास सिद्धी असते, वरदान असते. यामुळे अयौगिक लोकांशी त्याचा संबंधच येत नाही. जेव्हा अशा एखाद्या अयौगिकाशी त्याचा संबंध येतो तेव्हा ते नियतीनुसार असते आणि मग अशा वेळी तो अयौगिक साक्षात्कारीच्या सहवासात आत्मयात्रेचा साधक होतो. साक्षात्कारीच्या परिस्पर्शाने त्याची मुक्तीच्या मार्गाने यात्रा सुरू होते. विश्व रहस्यमय आहे. येथे प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट भिन्न आहे. यात एकरूपता येते तेव्हा त्याचे दर्शन मिळते, त्याचे ज्ञान मिळते. परंतु आपण सजीव, निर्जीव अशा प्रत्येक वस्तूला एक स्वतंत्र नाव दिले आहे. त्या नावाने आपण त्या वस्तू ओळखतो.
असे नाव दिले की आपल्याला वाटते की आपण ती वस्तू ओळखतो. कागदावर चित्र पाहून बाळू बाळकोबांना विचारतो की हा कोण आहे. मग बाळकोबा सांगतात की हा वाघ आहे. वा, झाले काम. त्या दिवसापासून बाळूला वाघाची ओळख होते असा समज होतो. मग पुढे केव्हाही कोठेही वाघ पाहिला की बाळू म्हणतो की हो, मी ओळखतो वाघाला. अशा नावाने का कोठे कोणाची ओळख होत असते? माणसाची सुद्धा नाव सांगून ओळख करून दिली जाते. अशी का कोठे त्या माणसाची सत्य ओळख होत असते? त्यासाठी एकरूपता व्हावी लागते, त्याच्या आत प्रवेश करावा लागतो. परंतु भौतिक वस्तू जगतात फार विविधता आहे, वैचित्र्य आहे. प्रत्येकाच्या आत जाणे शक्य नाही. त्यामुळे एकरूपता होणे शक्य नाही. यामुळे आपल्याला हे विश्व सदा अज्ञेयच राहणार आहे. त्यातून जी काही ओळख झाली असे वाटेल ती वरवर भौतिक ओळख असेल. त्यामुळे ती मिथ्या ओळख असेल. नामसापेक्ष वस्तू, व्यक्ती यांची जेव्हा त्या नामापलीकडे ओळख होईल तेव्हाच ती सत्य ओळख असेल. त्यावेळी त्या रहस्याचा भेद होईल. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा पक्षी चिवचिव करत मधुर गाणी गाऊ लागतात. ते मोठ्या आनंदाने आकाशात भरारी घेतात. वृक्ष पुलकित होतात. त्यांच्या संवेदना जागृत होतात. त्यांची पाने, फुले, फळे चैतन्याने टरारतात. फुलझाडे चैतन्याने भरून येतात. येथे त्या पक्ष्यांना, वृक्षांना, फुलझाडांना सूर्यदर्शन देतो. ते नाही दर्शन घेत सूर्याचे. परंतु जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा बहुसंख्य लोकांना काहीही वाटत नाही. काही जण त्याचे चित्र काढतात, काही जण त्यावर कविता रचतात, काही जण त्यावर ललित लेख लिहितात, काही जण त्याचा फोटो काढतात, काही जण नाराज होऊन झाला दिवस सुरू, झाली कटकटींना सुरुवात, संपली झोप असे कुरकुरतात किंवा असेच काही करतात. बाकी सर्वजण त्या सूर्योदयाची दखलही घेत नाहीत. कारण त्यांना सूर्योदय होतो म्हणजे काय होते त्याचे विज्ञान माहीत झालेले आहे. त्यात काय विशेष? सूर्य दिसू लागला याचा अर्थ पृथ्वीवरील आपला प्रदेश त्याच्यासमोर आला. त्याचे काय एवढे दर्शन घ्यायचे? त्यात काय एवढे नवल आहे? माणसाच्या नको त्या संवेदना नको इतक्या जाग्या आहेत, परंतु त्याच्या आध्यात्मिक संवेदना कोमेजून गेल्या आहेत. त्याला वाटते की जे वस्तू जगताला नाव दिले की झाली त्याची ओळख, त्याला कसला साक्षात्कार होणार? सूर्योदय झाला की ऋषी आनंदाने सामवेदातील ऋचा म्हणत असत. संत मोगरा फुलला की कसे आनंदाने नाचू लागतात. कारण ते सूर्योदयाच्या वैज्ञानिक माहितीच्या अतीत गेलेले आहेत. निसर्गामुळे आध्यात्मिक मनुष्य पुलकित होतो. त्याच्यामधील संवेदना जागृत होतात. नित्य नियमित दररोज सूर्य उगवतो आणि नित्य नियमित त्या सूर्योदयाने आध्यात्मिक मनुष्य पुलकित होतो, आनंदी होतो. नित्य नियमित दररोज तो सूर्य निरनिराळा उगवत आहे ही संवेदना त्याला आनंद देते. हे वैश्विक सौंदर्य त्याला आनंदी करते. त्याला याचे विस्मय वाटते, रहस्य वाटते. अशाला तो रहस्यकार दर्शन देतो. त्याला साक्षात्कार होतो, तो मुक्त होतो. देवळात गेलात तर तेथील सोपस्कार, धार्मिक विधी, धार्मिक पद्धती, चाकोरीबद्ध रीतिरिवाज साक्षात्कारीला हैराण करतात. कोणीही त्याला आतल्या देवाला भेटू देत नाहीत. गाभाऱ्यात देवाला नवस, रुद्र वगैरे काही करून घ्या, अमुक रुपयात तमुक विधी करून देतो अशी जाहिरात करत पुरोहित तुमचा पिच्छा पुरवतील. देवाचे दर्शन घेऊ लागलात तर तुमच्या कपाळाला सक्तीने हातोडी मारल्यासारखा गुलाल थापून तुमच्यावर खेकसून तुम्हाला बाजूला ढकलले जाईल. सर्वत्र गोंधळ, गडबड, आवाज सुरू असेल. देवाला वाहिलेल्या फुलांचा, नारळाचा, प्रसादाचा खच झालेला दिसेल. उग्र दर्प असलेल्या उदबत्त्या, धूप इत्यादींनी तुमचे डोके ठणकायला लागेल. कधी एकदा येथून बाहेर होतो असे तुम्हाला होईल. येथे पुन्हा यायचे नाही असा दृढ निश्चय करून तुम्ही तेथून जीव मुठीत धरून पळाल. जोपर्यंत तुम्हाला देऊळ, त्यातील मूर्ती, तेथील पुरोहित, तेथे जमलेले सजीव, तेथील निर्जीव वस्तू जगत इत्यादी नामाभिमान धारण केलेले जाणवत राहील तोपर्यंत काहीही ते घटित होणार नाही. परंतु जेव्हा हे सर्व गायब होईल, विरून जाईल, तेव्हा तुम्ही या भौतिकापासून मुक्त झालेले असाल, सर्वांशी एकरूप झालेले असाल. तेव्हा तुमचे स्वभान नष्ट झालेले असेल. तेव्हा तुम्हाला सर्वत्र ब्रह्मदर्शन होईल. आता तुम्ही म्हणाल, अहम ब्रह्मास्मी.
कारण आता तुम्ही तुम्हाला असलेल्या आणि तुम्हाला नसलेल्या भौतिक ज्ञानाच्या अतीत गेलेले असाल. आता तुम्ही आणि परमात्मा यात काहीही अडथळा असणार नाही. आता त्याला भेटायला काहीही अडचण नाही. आता तुम्ही आणि तो यात काहीही फरक नाही. आता त्याच्याशी मौनातील प्रदीर्घ संवाद शक्य आहे. आता योग शक्य आहे. आता त्याच्यात विसर्जन शक्य आहे. आता तुम्ही वैश्विक केंद्रात विरघळून जाल. आता तुम्ही म्हणाल, अहम ब्रह्मास्मी. हरिओम.